नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी श्री राजेंद्र जाधव यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 8वी गणित स्कॉलरशिप या विषयातील घटक क्रमांक 1 आहे संख्याज्ञान, त्यातील दुसरा घटक आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया। आता परिमेय संख्या म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। पहिला मुद्दा आहे P ही पूर्णांक संख्या व Q ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर P/Q या संख्येला परिमेय संख्या म्हणतात। शून्येतर म्हणजे शून्य सोडून इतर पूर्णांक संख्या असेल तर अशा P/Q स्वरूपातील संख्येला आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत। उदाहरणार्थ 5/7, 8/11, त्यानंतर 0, याचा छेद एकच आहे, -5/2 या परिमेय संख्या आहेत। म्हणजे याचा जो छेद आहे तो शून्येतर पूर्णांक संख्या, तर या ठिकाणी जर पाहिलं तर इथे सुद्धा छेद शून्याचा 1 असणार आहे। म्हणजे या ज्या संख्या आहेत P/Q स्वरूपातील संख्या त्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणणार आहोत। दुसरा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण उदाहरणं सोडवण्यापूर्वी या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। ज्या परिमेय संख्येचे अंश आणि छेद यांची चिन्हे समान असतात ती परिमेय संख्या धन असते। उदाहरणार्थ आता आपण उदाहरण एक पाहूया, 5/8। आता इथे चिन्ह काय आहेत? 5 ला धन आहे, 8 ला धन आहे, म्हणून ही धन परिमेय संख्या झाली। कसली झाली? धन झाली। दुसरं जर समजा ऋण चिन्ह असतील, -4 छेद -7 असेल, दोन्ही चिन्ह समान आहेत म्हणून ऋण काय नियम आहे भागाकारामध्ये, ऋण धन म्हणजेच ही 4/7 संख्या झाली, म्हणजे ही धन परिमेय संख्या आहे। म्हणजे चिन्ह जर समान असतील तर धन परिमेय संख्या असते। आणि दुसरा मुद्दा आहे त्यातील ज्या परिमेय संख्यांचे अंश व छेद यांची चिन्हे भिन्न असतात, म्हणजे समजा एकाचं धन असेल तर एकाचं ऋण असेल। आता या ठिकाणी 4 आहे, -4 असेल आणि 7 असेल, चिन्ह भिन्न आहेत, एकाला धन आणि एकाला ऋण, एकाला ऋण आणि एकाला धन, तर या संख्या काय आहेत? ऋण परिमेय संख्या आहेत। काय आहेत? ऋण परिमेय संख्या आहेत। आणि यातलं लक्षात ठेवा, परिमेय संख्येचा छेद नेहमी धन रूपात लिहावा। या ठिकाणी ऋण लिहिलेलं आहे तर धन रूपात लिहिताना काय होईल? हे मध्ये साइन येईल किंवा 5 ला जाईल। धन रूपात लिहिताना -5/7 असेल तर इथं -5/7 येईल, धन रूपात असावा छेद। अशा पद्धतीने हे मुद्दे आहेत ते आपण एक एक मुद्दा पाहणार आहोत, ते लक्षात ठेवा, कारण पुढील उदाहरणं सोडवण्यासाठी या गोष्टी फार उपयुक्त आहेत। त्या समजावून घेऊया सर्वप्रथम आणि नंतरच यातील उदाहरणं सोडवूया। पुढील मुद्दा आपण तिसरा पाहणार आहोत। दिलेल्या परिमेय संख्येशी समान असलेल्या परिमेय संख्या पुढील प्रमाणे मिळवता येतात। उदाहरणार्थ यामध्ये अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणून किंवा भागून या संख्या आपल्याला समान परिमेय संख्येशी मिळवता येतात। उदाहरणार्थ समजा जर 1/2 संख्या असेल, अंशाला आणि छेदाला जर समान संख्येनं गुणलं, समजा इथे 3 न जर गुणलं, 1/3 आणि 2/3 समान संख्येनं गुणलेलं आहे अंशाला आणि छेदाला, 3×1 3×2 6, म्हणजे 1/2 आणि 3/6 सममूल्य अपूर्णांक याला म्हणतात। हीच परिमेय संख्या आहे। ही समान परिमेय संख्या अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणून मिळत असते। आता उदाहरणार्थ इथे समजा जर 4 न गुणला आपण अंशाला आणि छेदाला, तर 4×1 4, 4×2 8। समजा इथं 5 न गुणलं, 5×1 5, अंशाला 5 न गुणलं आणि छेदाला 5 न गुणलं, 5×2 10। म्हणजे दिलेल्या परिमेय संख्येशी समान असलेल्या परिमेय संख्या पुढील प्रमाणे आहेत। अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणून या संख्या मिळत असतात। पुढचा एक चौथा मुद्दा आहे पहा, एखाद्या परिमेय संख्येस संक्षिप्त रूप दिल्यास शेवटी परिमेय संख्याच मिळते। आता उदाहरणार्थ ही परिमेय संख्या घेऊया पहा, 4/8 असेल, याला जर संक्षिप्त रूप दिला आपण
तर 4 एके 4, 4 दुनी 8 म्हणजे 1/2 ही मिळणारी संख्यासुद्धा काय मिळते, परिमेय संख्या मिळत असते. संक्षिप्त रूप देणे म्हणजे काय, अंशाला आणि छेदाला समान संख्येनं सामायिक विभाजकांना आपण भागणार आहोत आणि ते सोपे रूप, संक्षिप्त रूप मिळणार आहे, त्याला सोपे रूप म्हणतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, अंश आणि छेद यांचा 1 आणि -1 व्यतिरिक्त सामायिक अवयव नसतो. अंशाला तर समजा 1 आणि 1, आता इथे 4 आहे, 4 एके 4, 8 एके 8. सामायिक अवयव काय आहे, 1 असेल किंवा -1 या व्यतिरिक्त अवयव नसतो. आणि ही संख्या दिलेल्या परिमेय संख्येचे अतिसंक्षिप्त रूप असतं. समजा जर 8/8 असेल तर काय आलं, 8/8 1/1 म्हणजे हे अतिसंक्षिप्त रूप झालेलं आहे. अशा पद्धतीने संक्षिप्त रूप, अतिसंक्षिप्त रूप याविषयी आपण माहिती घेतलेले. यावर सुद्धा उदाहरणं आधारित असतात. समान परिमेय संख्या असलेले पर्याय देतात. 1/2शी समान मूल्य असणाऱ्या संख्या 1, 2, 3 आहे आणि दुसरा बदल करतील, इथं 6 देतील, इथं 13 देतील, तर पर्याय कुठला नाही. ती उदाहरणं पुढील आपण पाहताना पाहणार आहोत. परिमेय संख्यांची समानता व त्यातील लहान मोठेपणा. तर समजा a/b आणि c/d या दोन परिमेय संख्या आहेत आणि यामध्ये b ची किंमत 0 नसणार आहे आणि d ची किंमत पण 0 नसणार आहे. म्हणजे छेद हा शून्येतर संख्या असेल. तर ह्या दोन परिमेय संख्या आहेत, तर यातील लहान मोठेपणा आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी जर पहिला मुद्दा पाहणार आहे, तर तिरकस गुणाकार केला a गुणिले d बरोबर b गुणिले c असेल. जर या दोन परिमेय संख्यांचा तिरकस गुणाकार समान असेल तर ह्या दोन परिमेय संख्या काय असतात, समान असतात. दोन परिमेय संख्या काय असतात, समान असतात. पुढचा दुसरा गुणधर्म आहे यातील. पहिला गुणाकार केला a गुणिले d हा b गुणिले c पेक्षा लहान आहे. a गुणिले d हा गुणाकार b गुणिले c पेक्षा लहान आहे. तर पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा काय असते, लहान असते. तिसरा समानतेचा गुणधर्म आहे, जर a गुणिले d ही b गुणिले c पेक्षा मोठा असेल गुणाकारांचा, तर पहिली परिमेय संख्या ही काय असते, दुसऱ्यापेक्षा मोठी असते, c/d पेक्षा मोठी असते. आता उदाहरणार्थ बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी समजा 2/4 आहे आणि 4/8. आता यांचा जर तिरकस गुणाकार केला 8 दुनी 82 16, 16 बरोबर 4 चौक 16, म्हणून ह्या दोन्हीही परिमेय संख्या काय आहेत, समान आहेत. पुढचा मुद्दा, जर दुसरं पाहूया 2/5 आणि 7/4 आहे. आता a आणि d चा गुणाकार केला 4 दुनी 8, 7/5 35. पहिला गुणाकार लहान आला म्हणून पहिली संख्या काय आली, परिमेय संख्या लहान आहे. तसंच 8/3 आणि 9/2 असेल तर 8 दुनी किती आलं, 8 चौक 4 घेऊया, 8 चौक 32, 9 त्रिक 27 आहे. पहिला गुणाकार हा दुसऱ्यापेक्षा मोठा आला म्हणून पहिली संख्या 8/3 ही 9/4 पेक्षा काय आहे, मोठी आहे. अशा पद्धतीने यातील लहान मोठेपणा आपल्याला ठरवता येईल. दोन परिमेय संख्यांचे ज्यावेळी छेद समान नसतात त्यावेळी छेद समान करून सुद्धा आपण लहान मोठेपणा ठरवतात. इथे छेद समान करायचा आहे बघा, म्हणजे इथे कितीनं गुणावं लागेल, 3 4 न आणि इथे 3 न, म्हणजे 8 ला 3 न गुणलं तर 3 ला 3 न, इथे 4 न गुणावं लागेल, 3 नव्हे, तर त्याच्या छेदानं याच्या अंशा छेदाला आणि याच्या छेदानं याच्या अंशा छेदाला,
म्हणजे 8 चौक किती झालं 32, 4 त्रिक 12, 9 त्रिक 27 आणि हे 4 त्रिक 12. आता छेद समान आहेत, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आहे, म्हणजे हा पहिला अपूर्णांक मोठा येणार. 32/12 म्हणजे 8/3. म्हणजे याचे छेद समान करून अंशाला आणि छेदाला समान संख्येनं. तसंच या ठिकाणी सुद्धा बघता येईल 2/5 आणि 7/4. छेद समान करायचे आहेत, म्हणजे इथे 4 न 4 ह्या छेदानं या अंशाला छेदाला गुणायचं, म्हणजे 2 गुणिले 4 आणि 5 गुणिले 4. 7 गुणिले, आता याचा छेद आहे 5, 5 छेदानं इकडे गुणावं लागेल. 4 दुनी 8, 5 चौक 20, 7 5 35 आणि 4 पंचे 20. छेद समान आहेत, ज्याचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी. 35/20 म्हणजेच काय आहे 7/4 ही 2/5 पेक्षा मोठी आहे. अशा पद्धतीने आपल्याला लहान मोठेपणा त्याचा ठरवता येणार आहे. आता सर्वात मोठी परिमेय संख्या व सर्वात लहान परिमेय संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी व सर्वात लहान व सर्वात लहान परिमेय संख्या सांगता येत नाही. नेमकी कोणती आहे ती लहान आणि मोठी परिमेय संख्या आपल्याला सांगता येत नाही. या ठिकाणी परिमेय संख्येचा चढता व उतरता क्रम ठरवताना आपल्याला ज्यावेळी धन संख्या आहे त्यावेळी लहान मोठेपणा आपण ठरवतो, पण ज्यावेळी ऋण संख्या येतात, उदाहरणार्थ ऋण 3/4 असेल आणि ऋण 8/4. आता ह्या जर धन संख्या असत्या तर ऋण 8 आपण मोठा म्हटलं असतं, परंतु या ठिकाणी ऋण 8 हा ऋण 3 पेक्षा काय आहे लहान आहे. म्हणून मोठी संख्या काय येणार आहे तर मोठी संख्या येणार ऋण 3/4. ही कोणापेक्षा ऋण 8/4 पेक्षा. म्हणजे जसं धनला आहे तसे ऋणला ठरवताना ज्याचा छेद लहान संख्या पण ऋण लहान संख्या आहे तो म्हणजे मोठा अपूर्णांक असतो. जसं संख्या रेषेवर आपण डावीकडे जातो तशा संख्या लहान लहान होत असतात. अशा पद्धतीने याची समानतेचे गुणधर्म आहेत. अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणून छेद समान करून त्या दोन परिमेय संख्येचा आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो. पुढचा मुद्दा आहे परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार. आता परिमेय संख्यांची बेरीज, पहिला मुद्दा आहे बेरीज. बेरीज, परिमेय संख्यांची बेरीज जसे अपूर्णांकांची बेरीज करतात त्या पद्धतीनेच याची बेरीज करतात. उदाहरण असेल 3/5 अधिक 4/7. आता याची बेरीज करताना काय करावे लागेल तर याचे छेद समान करावे लागतील आणि आपल्याला बेरीज करावी लागेल. आता छेद समान करताना 7 त्रिकस गुणाकार करावा लागेल. 3 गुणिले 7 छेद 5 गुणिले, आता अंश छेदांचा गुणाकार अधिक 3 गुणिले 7 अधिक 5 गुणिले 4 आणि छेदांचा गुणाकार 5 गुणिले 7. 7 त्रिक 21, 4 पंचे 20, 7 5 35 म्हणजेच किती उत्तर आलं 41/35. जशी अपूर्णांकांची बेरीज करतो त्यानुसार याची आपण बेरीज करणार आहोत. त्यानंतर पुढील मुद्दा आहे परिमेय संख्यांची वजाबाकी. वजाबाकी करताना काय, जसे आपण अपूर्णांकांची वजाबाकी करतो तसंच आपण त्याची काय करणार आहोत वजाबाकी करणार आहोत. समजा 3/7 वजा 1/7 यांची जर वजाबाकी असेल तर छेद समान आहे. अंशांची वजाबाकी 3तून 1 गेला 2/7 ही वजाबाकी आलेली आहे. तसंच दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यावेळी त्या दोन परिमेय संख्या काय असतात एकमेकांच्या बेरीज व्यस्त असतात, त्या विरुद्ध संख्या असतात. उदाहरणार्थ 2 ची विरुद्ध संख्या -2 यांची जर बेरीज केली 2
कंसात -2 म्हणजेच 2 - 2 बरोबर 0. म्हणजेच बेरीज व्यस्त संख्या ची बेरीज किती येते? 0 येते. त्यांनाच एकमेकांच्या विरुद्ध संख्या असं आपण म्हणत असतो आणि विरुद्ध संख्या ची बेरीज ही नेहमी 0 असते. त्याला एकमेकांच्या बेरीज व्यस्त संख्या म्हणतात. आता एका परिमेय संख्येतून दुसरी परिमेय संख्या वजा करणे म्हणजेच पहिल्या संख्येतून दुसरीची विरुद्ध संख्या दुसरी संख्या वजा करणे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी एका परिमेय संख्येतून दुसरी परिमेय संख्या वजा करणे म्हणजेच काय होणे? पहिल्या परिमेय संख्येत दुसरी परिमेय संख्या मिळवणे असते. उदाहरणार्थ 3/7 वजा 4/5 असेल तर यालाच आपण असं लिहितो 3/7 अधिक वजा 4/5 आहे. म्हणजे वजा करणं म्हणजेच त्यामध्ये ती मिळवणं. आणि कोणत्याही परिमेय संख्येत 0 जर मिळवलं तर तीच संख्या येते. 3/7 मध्ये जर 0 मिळवलं तर 3/7 हीच संख्या येत असते. लक्षात ठेवा. म्हणजे 0 मिळवलं तर ती संख्या वजा करणे म्हणजे त्यामध्ये संख्या मिळवण्याला बेरीज आणि वजाबाकी म्हणलेला गुणाकार आणि भागाकार विषयी आपण माहिती घेऊया. परिमेय संख्यांचा गुणाकार आपण पाहणार आहोत. दोन परिमेय संख्यांचा गुणाकार बेरीज आणि वजाबाकी याविषयी माहिती मिळवली. आता या ठिकाणी गुणाकारामध्ये बी दोन परिमेय संख्यांना जर समान चिन्ह असेल, समान चिन्ह तर धन परिमेय संख्या असते. काय? धन परिमेय. आणि जर भिन्न चिन्ह असतील गुणाकारामध्ये दोन परिमेय संख्यांना तर ती ऋण परिमेय संख्या असते. काय असते? ऋण परिमेय संख्या किंवा त्यांचा गुणाकार ऋण परिमेय संख्या येतो. आता उदाहरणार्थ आपण एक पाहूया. 3/4/3 गुणिले 5/7 चिन्ह समान आहेत. आता या ठिकाणी गुणाकारामध्ये काय करतो? अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. 5×4 = 20 आणि 7×3 = 21 अंशांचा गुणाकार केला आणि छेदांचा गुणाकार केला. आता दुसरं एक उदाहरण पाहूया. चिन्ह भिन्न असणार म्हणजे हा आलेला गुणाकार ही धन परिमेय संख्याच गुणाकार आलेला आहे. तर दुसरं एक उदाहरण आहे -2/3 गुणिले 4/7. आता हा गुणाकार करणार आहोत. दोन परिमेय संख्यांना भिन्न चिन्ह आहेत. 4×2 = 8 पण ऋण 8 आणि 7×3 = 21 म्हणजे हा गुणाकार दोन भिन्न चिन्ह असणाऱ्या परिमेय संख्यांचा गुणाकार हा ऋण परिमेय संख्याच येतो. हा गुणाकार आहे. आता पुढचा मुद्दा 2 किंवा 2 पेक्षा अधिक परिमेय संख्यांचा गुणाकार करताना त्यांच्या गुणाकाराच्या अंशात व सर्व अंशांचा गुणाकार व छेदात सर्व छेदांचा गुणाकार लिहावा. उदाहरणार्थ आपण पाहणार आहोत -15/4 भागिले -6/5 आहे. आता शेवटी गुणाकार ह्या काय करणार आहोत? अति संक्षिप्त रूपात लिहिणार आहोत. भागाकार आहेच म्हणजे त्याला उलटून गुणिले देणार -15/4 गुणिले हे ऋणचिन्ह आहे ते 5 ला येईल ऋण 5/6 होणार. आता दोघांना समान चिन्ह आहेत. अंशांचा गुणाकार आणि छेदाचा 15×5 = 75 व ऋण ऋण काय होणार आहे? धन गुणाकार येतो आणि 6×4 = 24 आहे. आता त्याचे समान अवयव पडतात. बघा काय पडतात? 25×3 = 75 25×3 = 75 आणि 3×8 = 24 म्हणजेच सोपं जो सामायिक अवयव आहे 3 या ठिकाणी त्यातून कॅन्सल होणार आहे. म्हणजेच इथं 25/8
ही परिमेय संख्या त्याचं उत्तर मिळणार आहे. किंवा सोपे रूप देताना आपल्याला या ठिकाणी असं सोपे रूप देता येईल पहा, वजा 15/4 गुणिले वजा 5/6. 3 भाग जातो, 3 दुनी 6, 3 5 15 म्हणजे 5 5 25 अधिक 25 आणि 4 दुनी 8. असं सुद्धा सोपे रूप देऊन आपण इथं उत्तर काढू शकतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, यातील कोणत्याही परिमेय संख्येला 0 न गुणल्यास उत्तर किती येतं? 0 येतं. म्हणजेच 3 गुणिले जर 0 केलं तर उत्तर काय येतं? 0. कोणत्याही संख्येला 0 न गुणल्या उत्तर 0 असतं. तसंच कोणत्याही परिमेय संख्येला 1 न गुणलं, समजा 5 आहे, या 5ला 1 न गुणलं तर तीच परिमेय संख्या येत असते. 0 न गुणलं तर 0, 1 न गुणलं तर 5 येतं. आता एका परिमेय संख्येला 2 परिमेय संख्येच्या बेरजेला जर गुणलं तर येणारा गुणाकार हा पहिल्या संख्येने प्रत्येकीस गुणून येणारा गुणाकाराच्या बेरजे एवढा असतो. उदाहरणार्थ जर अशी परिमेय संख्या असेल 3/4 आणि हे ना 2/3 अधिक 5/7. आता या 3/4 या परिमेय संख्येने यांना गुणणार आहोत, किंवा यांची जर बेरीज केली आणि ह्या बेरजेला हे न गुणलं तर उत्तर येणारं काय येतं? दोन्हींचं उत्तर हे सारखंच येत असतं. हे गुणाकाराचे काही गुणधर्म आहे ते लक्षात ठेवा. 2 समान चिन्ह असतील धनपरिमेय संख्या, भिन्न असेल तर ऋण परिमेय संख्या गुणाकार असतो. 0 न गुणलं 0, 1 न गुणलं 5. सोपे रूपात अतिसंक्षिप्त रूपात कसं लिहायचं तर अंशाछेदाला भाग घालवून तुम्ही लिहू शकता, किंवा त्यातील सामायिक अवयव दोघातील काढून कॅन्सल करून उत्तर काढता येतं. परिमेय संख्यांचा भागाकार, पुढील चौथा मुद्दा आपण पाहणार आहोत, भागाकार. आता 2 परिमेय संख्यांचा गुणाकार हा 1 येतो, म्हणजे त्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. उदाहरणार्थ 5 गुणिले 1/5. तर 5ला 5 कॅन्सल झाला म्हणजे उत्तर किती आलं? 1. 2 परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो, म्हणजेच त्या एकमेकींच्या काय आहेत? 5 आणि 1/5 या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. काय आहेत? गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या आहेत, एकमेकांच्या गुणाकार. जसं मग अशी बेरीज व्यस्त संख्या पाहिली होत्या बेरजेमध्ये 2 वजा 2 ह्या एकमेकींच्या विरुद्ध संख्या आहेत. यांची जर बेरीज केली तर 0 येते, त्याला बेरीज व्यस्त म्हणतात. आणि जर 2 संख्यांचा गुणाकार केला आणि तो जर गुणाकार 1 येत असेल तर या संख्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. आता एक परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येच्या शून्यतर परिमेय संख्येने जर भागलं तर पहिल्या संख्येस दुसऱ्याचा गुणाकार व्यस्ताने गुणणे. आता बघा उदाहरणार्थ आपण 2/3 आहे, 2/3 म्हणजेच 2ला कितीनं गुणले? 1/3 न गुणणे होय. आता 0ला कोणत्याही पूर्णांकानं गुणणं. 0 आहे त्याला शून्येतर पूर्णांकानं गुणलं, समजा 2 न गुणलं, 0 न 4ला गुणलं तर हे उत्तर किती येते? 0च येते. परंतु कोणत्याही पूर्णांक संख्येला 0 न गुणलं, समजा 2/0, 4/0, 5/0, 0 न गुणलं, हा भागाकार काढता येत नाही. हा भागाकार काढता येत नाही. 0ला कोणत्याही शून्यतर पूर्णांक संख्येनं भागलं तर 0च येतं, परंतु पूर्णांक संख्येनं जर 0ला भागलं तर हे भागाकार करता येत नाही. ही जी राशी आहे ती अर्थहीन राशी आहे, तिला काय अर्थ नाही, अर्थहीन, कारण 2चे 0 भाग करता येत नाही, अर्थहीन राशी आहे. मित्र लक्षात ठेवा, कोणत्याही परिमेय संख्ये शून्यतर संख्येने जर भागले असता भागाकार हा काय येतो? परिमेय संख्या शून्यतर संख्येने, शून्य सोडून इतर संख्येनं, कोणत्याही शून्यतर परिमेय संख्येस त्याच संख्येनं जर भागलं तर भागाकार काय येतो?
2/2 भागाकार 1 येतो. कोणत्याही दोन परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे काय येतो? परिमेय संख्याच येतो. काय येतो? परिमेय संख्याच येतो. आतापर्यंत मित्र आपण या परिमेय संख्या व त्या वरील क्रिया यातील काही महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण लक्षात ठेवलेले आहेत. याचाच उपयोग करून या पाठातील किंवा या घटकातील उपघटकातील उदाहरणं सोडवणार आहोत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.